आज आम्ही आहोत उरुळी देवाची आयुष्यमान भारत हॉस्पिटल या ठिकाणी पुणे महानगरपालिका या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं एक सब सेंटर आहे जिथं मेडिकल ऑफिसर आहेत जे की यांचं इथं कुठे नेम प्लेट नाही किंवा मला नाव घेता येत नाही पण हे मेडिकल ऑफिसर आज इथं गैरहजर आहेत. आज सकाळपासून 6 दिवस गेले 6 दिवस गैरहजर आहेत आणि आज आमच्याकडे मला सकाळी तातडीने आमचे सरचिटणीस रोडे पांडुरंग रोडे साहेबांचा कॉल आला की इथं एवढे पेशंट आहेत आणि आल्यानंतर मी इन्क्वायरी केली. मेडिकल ऑफिसर इथं रजेवर गेले 6 दिवसापासून. त्यांच्या अंडर एक सिस्टर आहे त्या देखील रजेवर आहेत आणि हे कोण आहेत NCD कॉर्नर काय यांचं क्वालिफिकेशन बारावीनंतर काय त्यांनी केलेलं आहे ते पेशंट अटेंड करतायत. इथं एक आहे आणि मी सांगतो हे दोघं पण आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे NHMच्या माध्यमातून आलेले. इतका गलथान प्रकार चाललेला आहे की हे बिचारे हे जे चेकिंगला आलेले जे ट्रीटमेंट घ्यायला आलेले आहेत यांना काय माहिती हे एवढ्या लांबून आलेले. एक जे आपलं महानगरपालिकेचं मगरपाटा सिटीमध्ये जे हॉस्पिटल आहे त्याच्या अंडर हे चालतंय आणि इथं सगळा भट्ट्या बोळ आहे. असे गलथान कारभार आहे. तुम्हाला हा अधिकारच नाही. डॉक्टर नसताना तुम्ही कसं काय पेशंट अटेंड करता? कोणताच पेशंट अटेंड केला ह्याला उत्तर काय देणार तुम्ही? त्यांना बसवून दिलंय कारण मोबाईलवर बोलल्याशिवाय कुठल्याच पेशंटला देत नाही आणि त्यांची तुमच्याकडे रजिस्टर आहे का? डॉक्टर काही हजर लिहिलंय का? काय मॅनेजमेंट आहे का? 6 दिवस झाले डॉक्टर नाही तिथं. तुम्ही सांगता आज नाही 6 दिवस नाही. मेडिकल ऑफिसर मी सांगितलं ना मेडिकल ऑफिस किती पेमेंट आहे माहिती तुम्हाला? किती पेमेंट आहे त्यांना? 25,000. ते बी कॉन्टॅक्ट वर आहे का? आणि मग कशाला अपॉइंट करता जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही कळवा ना वरती. काही दुसरीकडे दवाखान्यात चालवतात 6 दिवस येत नाहीत म्हणजे काय? मेडिकल लिव्हर आहे. अरे रजिस्टर नाही तुमच्याकडे काहीच नाही. हे काय हे गोडवाने एक दवाखाना आहे कसं आहे? तुम्हाला काय मिळते नाही ट्रीटमेंट दरवेळेस झाल्यानंतर भेटत का हे ते गोळ्या लिहून? अरे बाबा हे बांधव आहेत गरीब जनता लांबून यांना ट्रीटमेंट पाहिजे. तुम्ही हे मॅनेजमेंट सकाळी करायचं असतं. किती वाजता तुम्ही आम्ही आल्यानंतर इथे हे करताय का? नाही सकाळपासून मी राहिलाच इथे कारण आणि मी सांगतो की आमची जरी सत्ता असली भारतीय जनता पार्टीची तरी असं काही नाही. जिथं काम होत नाही तिथं आम्ही धडकणारी माणसं आहेत. रोडे तात्यांचा मला सकाळी फोन आला. हे सगळं योग्य पद्धतीने झालेलं आहे. आणि वॉर्ड मेडिकल ऑफिसर कोणी तुमच्या महानगरपालिकेच्या स्वाती गव्हर्नर मॅडमला बोलून घ्या. डॉक्टरने गव्हर्नर मॅडमला बोलून घ्या. त्यांच्याकडे शासनाच्या गाड्या आहेत सगळे त्यांना फॅसिलिटी. नाही आता डायरेक्टरला फोन केला PMCला फोन केलेला हा. आहे. ते म्हणले की अर्ध्या तासामध्ये डॉक्टर तुम्हाला पाठवून आणि आता आमचे तात्या नसते काही नसतं तुम्ही असं काय करून ठेवला असता? नाही तसं नाही होत. मग? कारण मी सगळ्यात अगोदर आल्यानंतर कोण ना कोणतरी असते इथं उपस्थित. पण ह्या वेळेस काय झालं की पाऊस असल्यामुळे सरांना बस मग आम्ही ह्या जनतेचे प्रतिनिधी करतो नाही बरोबर आणि आम्हाला इथं सुविधा चांगल्या पाहिजेत अपडेट पाहिजेत. आम्ही कधी येऊ शकतो बघू शकतो. कोणत्या पण एका पेशंटला विचारा की त्यांना आतापर्यंत सेवेचं तुम्हाला तुमच्या मेडिकल ऑफिसर नाव पण नाही दिलं तिथं नेम प्लेट का नाही? ऐश्वर्या गणदास म्हणून आहे आणि नेम प्लेट का नाही? नेम प्लेट सगळ्या लावलेलं होतं सगळं होर्डिंग सगळं पडलेलं आहे. कुणी पाडलं? ते पडतंय ह्याला चेक करून की पडतंय. आम्ही काय इथं चांगल्या माणसाला काम द्या ना. ते वरूनच आलेलं आहे. आता आम्ही काय हे नाही कसं जाते ह्यांच्याकडे देतो नाही ॲपरेटस नाही नाही काय चेक करणार तुम्ही? सगळं आहे पण मेडिकल सुपरिटेंडंटच्या केबिन म्हणजे बेसिक काय असं तुमचं देतो मध्ये बीबी चेक केला पाहिजे नाही केला पाहिजे कुठे तुमचे